वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये होणार होता. नंतरच्या काळामध्ये तो गुजरातला शिफ्ट झाला. याच्यानंतर इतरही काही उद्योग हे महाराष्ट्राच्या ऐवजी गुजरातला शिफ्ट झाले. इथपर्यंत गोष्टी थांबल्या नाहीत. आता संपूर्ण हिरे व्यापार जो आहे हा महाराष्ट्रातून गुजरातमध्ये शिफ्ट होणार आहे असं म्हटलं जातंय. मुंबई ही गेल्या काही दशकांपासून भारतातील हिरे व्यापाराच्या केंद्रस्थानी आहे. पायधोनी ज्वेलरी मार्केट येथे सर्व उद्योग सुरू झाले अगदी 100 स्क्वेअर फुटाच्या ऑफिसेसमध्ये. नंतर ऑपेरा हाऊस आणि नंतरच्या काळामध्ये BKC मधील BDB येथे अगदी 4000 स्क्वेअर फीटापासून ते 10,000 स्क्वेअर फीटापर्यंत हे सर्व ऑफिसेस सुरू राहिले आणि आता हे सर्व ऑफिसेस सुरतला हलविण्यास सुरुवात झालेली आहे. मुंबईमधला हा तब्बल 17,000 कोटी रुपयांचा हिरे व्यापार आता सुरतला हलवला जाणार आहे, ज्याद्वारे मुंबईला आणि पर्यायाने महाराष्ट्र सरकारला सुद्धा मोठा धक्का बसलेला आहे आणि या संदर्भातल्या बातम्या सध्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही वाचलेल्या असतील. हा संपूर्ण विषय काय आहे हे आपण समजून घेऊयात. हा हिरे व्यापार महाराष्ट्रातून गुजरातला अर्थातच सुरतला का गेला यामागची कारणं जाणून घेऊयात. यासोबतच या एकूण हिरे व्यापारावरती सुद्धा नजर टाकूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. भारत डायमंड बोर्स म्हणजे BDB हे हिरे व्यापाऱ्यांचं गजबजलेलं ठिकाण होतं की जिथं येणाऱ्या काळामध्ये फक्त शांतता राहणार आहे. कारण की सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी 3400 कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठं हिरे व्यवसाय केंद्र गुजरातमधील सुरत येथे तयार केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे सुरत डायमंड बोर्स. आता ही जगातील सर्वात मोठी पेंटॅगॉनच्या इमारतीपेक्षा मोठी इमारत असणार आहे असा दावा सुद्धा केला जातोय. आता किरण जेम्सचे वल्लभभाई लखानी यांनी त्यांचा 17,000 कोटी रुपयांचा बिझनेस ऑलरेडी सुरतला हलवलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींची सुरुवात केलेली आहे. आता असा अंदाज आहे की जवळपास 1000 ऑफिसेस मुंबईमधील बिझनेस वाइंड अप करून येणाऱ्या काळामध्ये सुरतला त्यांचा संपूर्ण बिझनेस शिफ्ट करतील किंवा रिलोकेट करतील. आता असं वाटू शकतं जे गेले ते गेले किंवा जे जाणार आहेत ते जाऊ द्या, तर हा विषय तसा नाहीये बघा. याच्या जोडीने इतर सुद्धा खूप साऱ्या गोष्टी असणार आहेत आणि निश्चितपणे जर का सांगायचं म्हणलं डिरेक्ट दिसणारा त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो असा आहे की महाराष्ट्राच्या महसुलामध्ये घट होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार जे आहेत ते सुद्धा जाणार आहेत. आता सुरत डायमंड बोर्स याच्याविषयीची माहिती सांगतो. हे कॉम्प्लेक्स आहे सुरतमध्ये. 9 इंटरकनेक्टेड टॉवर्स आहेत जे की 15 मजल्याचे आहेत आणि हे जवळपास 67 लाख स्क्वेअर फीटमध्ये पसरलेले आहेत. इथे सध्या 4500हून अधिक कंपन्यांचे ऑफिसेस आहेत. याआधी हे सर्व ऑफिसेस भारत डायमंड बोर्स या मुंबईमधील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथे होते. फक्त या ठिकाणी असं होतं की ऑफिसेस हे 2500च्या आसपास होते आणि 2 लाख स्क्वेअर फीट एरिया एवढाच होता. आता त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं मोठं असं कॉम्प्लेक्स सुरतमध्ये उभं राहिलेलं आहे आणि पर्यायाने या व्यापाऱ्यांकडून सुरतला पसंती दिली जाते. SDBचे मॅनेजिंग कमिटीचे एक सदस्य आहेत. त्यांच्यानुसार या हिरे व्यापाऱ्यांना मुंबई येथे ऑफिसेस का सुरू करावी लागली, कारण की इंटरनॅशनल एअरपोर्ट हे मुंबईमध्ये आहे म्हणून. म्हणजे केवळ आणि केवळ इतक्याच कारणासाठी त्यांना मुंबईमध्ये ऑफिसेस हवी होती आणि हिऱ्यांचा एक्सपोर्ट जो आहे हा मोठा बिझनेस आहे त्यांच्यासाठी. SDB मुळे हे सर्व हिरे व्यापार एकाच ठिकाणी केंद्रित होतील असं म्हटलं जाते. आता बघा विषय असा आहे की मुंबईमध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट होतं म्हणून या ठिकाणी ऑफिसेस होते. मग आता सुरतमध्ये इंटरनॅशनल फ्लाईट सुरू झालेल्या आहेत का, तर याचं स्पष्ट उत्तर असं आहे की नाही म्हणून. पण SDBच्या अंदाजानुसार वर्ल्ड्स लार्जेस्ट कस्टम हाऊस हे लवकरच त्या ठिकाणी सुरू होणार आहे, ज्याच्यामुळे केंद्र सरकार इंटरनॅशनल फ्लाईट्सला येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर हिरवा कंदील दाखवेल असा त्यांचा अंदाज आहे. यासोबतच ज्या भागामध्ये हे कॉम्प्लेक्सेस आहेत त्या ठिकाणी रिअल इस्टेट सेक्टरला सुद्धा बूस्ट मिळेल असा त्यांचा अंदाज आहे, कारण की संपूर्ण देशातील हा हिऱ्यांचा व्यापार आता एकाच ठिकाणी म्हणजे ह्या सुरतला कॉन्सन्ट्रेट होणार आहे, ज्याच्यामुळे संपूर्ण देशातील कारागीर याच ठिकाणी सेटल होण्याला प्राधान्य देतील. येत्या डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कॉम्प्लेक्सचं उद्घाटन होणार आहे असं सांगितलं जाते. मगाशी मी वल्लभभाई लखानी यांचा उल्लेख केला होता. त्यांचा गेल्या 30 वर्षापासून मुंबईमध्ये हा बिझनेस आहे. त्यांचे बहुतांश कामगार हे मुंबईतलेच आहेत, कारागीर हे मुंबईतलेच आहेत आणि त्यांनी त्यांचा बिझनेस आता संपूर्णपणे सुरत इथे हलवलेला आहे. याच्या जोडीला त्यांनी 2500 कर्मचाऱ्यांसाठी 1200 अपार्टमेंटची टाउनशिप सुद्धा बांधलेली आहे. म्हणजे पूर्ण तयारीनिशी हे काम सुरू आहे. सुरत डायमंड इंडस्ट्री जी आहे ही जगातली सगळ्यात मोठी डायमंड इंडस्ट्री आहे असं म्हटलं तरी सुद्धा चुकीचं ठरणार नाही. एकूण डायमंड इंडस्ट्रीमध्ये याचा वाटा
90% आसपास आहे आणि डायमंड एक्सपोर्टमध्ये सुद्धा याचा वाटा हा 80% आसपास आहे आणि इथे जवळपास 8 लाख कारागिरांना रोजगार सुद्धा मिळालेला आहे. भारताच्या 3 लाख कोटीच्या जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्टमध्ये सुद्धा याचा प्रमुख वाटा आहे असं सांगितलं जातं. या उद्योगाला गेल्या काही वर्षांपासून मंदीचा सामना करावा लागला होता आणि याला काही जागतिक कारणं आहेत. उदाहरण जर का द्यायचं झालं तर ट्रेड वॉर सुरू आहे, करन्सी फ्लक्च्युएट होत राहते, पर्यावरणाचा विषय आहे, जिओपॉलिटिकल टेन्शन्स आहेत आणि याच्यामुळे झालं काय तर एप्रिल 2022 ते 2023 या दरम्यान कट अँड पॉलिश डायमंडचा जो एक्सपोर्ट आहे हा 1.82 लाख करोडवरून 1.76 लाख करोड पर्यंत घसरलेला दिसून येतोय. युक्रेन युद्धामुळे सुद्धा या सिच्युएशनमध्ये अधिकच भर पडली आणि हे रिसेशनची फेज अजून लांबलेली आपल्याला दिसून येते. याच्या सोबतीलाच 2021 पासून अशी चर्चा सुरू होती की डायमंड जे आहेत हे सुरतवरून महाराष्ट्रामध्ये इम्पोर्ट केले जातात, ज्याच्यावरती 2% ऑक्ट्राईज द्यावा लागतो, जो की खूपच जास्त आहे या रिसेशनच्या काळामध्ये आणि असं त्या हिरे व्यापाऱ्यांचं म्हणणं सुद्धा होतं आणि वेळोवेळी त्यांनी हा मुद्दा उचललेला सुद्धा होता आणि तो कमी व्हायला पाहिजे अशी सुद्धा त्यांची मागणी होती. पण मागणी काही पूर्णत्वास गेली नाही आणि हे सर्व हिऱ्यांचं कटिंग आणि पॉलिशिंगचं काम सुरतला शिफ्ट होत गेलं. चीप लेबर कॉस्ट आहे त्या ठिकाणी. यासोबतच एसडीबीने पहिल्या 1 वर्षाचा मेंटेनन्स जो आहे तो सुद्धा माफ केलेला आहे आणि याचा परिणाम असा दिसतोय की हाँगकाँग, दुबई, इस्रायल, बेल्जियम या ठिकाणाहून जवळपास सर्वच कंपन्या आता सुरतकडे येताना दिसत आहेत. त्यांचे ऑफिसेस त्या ठिकाणी सुरू करतायत आणि ऑलरेडी त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग त्या ठिकाणी सुरूच आहे. मुंबईपेक्षा सुरतमध्ये बिझनेस केल्याने कॉस्ट कटिंग जवळपास 1/3 इतकी होतीये असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. सुरतमध्ये असलेली डायमंड इंडस्ट्री ही एकूण जगाच्या तुलनेमध्ये मी मगाशी म्हणलं तसं 80% इतकी आहे. याच्यामुळं आता येणाऱ्या काळामध्ये सुरत डायमंड हब म्हणून पुढे होईल आणि संपूर्ण जगाची डायमंड कॅपिटल बनेल असा विश्वास सुद्धा व्यक्त केला जातोय. आता हे सगळं झालं सुरतचं. हे सुरतला गेले, कंपन्या तिकडे जाणार आहेत, पण महाराष्ट्रावरती काय परिणाम होणार आहे? सगळ्यात महत्त्वाचा परिणाम हा होईल की इथल्या नोकऱ्या कमी होणार आहेत, नोकऱ्या जाणार आहेत. ज्यांना शक्य आहे ते सुरतला निश्चितपणे जातील, पण इतर जे होते, जे तिथून कोणत्या ना कोणत्या पद्धतीने रोजगार मिळवत होते, कदाचित डेली रोजगार त्या ठिकाणी ज्यांना मिळत असेल, अशांच्या नोकऱ्या जाणार आहेत. कुशल कारागीर सुद्धा सुरतला जातील. याच्या जोडीला महाराष्ट्र सरकारचं मुंबईचं टॅक्स कलेक्शन कमी होणार आहे आणि याच्यामुळे एकूणच जी नाचक्की होणार आहे ती सुद्धा वेगळी आहे. आता हे सर्व सुरतला जाणार आहे या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्यानंतर महाराष्ट्राचे उद्योगमंत्री असं म्हणतायत की नवी मुंबई येथे हिरे व्यापाऱ्यांसाठी आता क्लस्टर उभारणार आहे. पण या सर्व गोष्टींना उशीर झालेला आहे हे सांगायला कोणत्याही तज्ज्ञाची गरज नाहीये, कारण की किमान 1000 कार्यालय येणाऱ्या काळामध्ये बंद होणार आहेत, म्हणजे बंद होणार आहेत आणि ही कार्यालय ती आता सुरतला घेऊन जाणार आहेत. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. यासोबतच आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.